नमस्कार, अर्चनाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत शाही तुकडा आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड, दूध, कंडेन्स मिल्क, तूप, साखर, विलायची पावडर, बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर। प्रमाण सारखंच असायला पाहिजे पाणी आणि साखरेचं। आणि त्यानंतर आपल्याला पाकाला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आलेली आहे, पाक आपला तयार आहे। आता मी गॅस बंद करते आहे। पॅन मध्ये मी 2 ग्लास दूध घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला 4 चम्मच कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचं आहे। आपल्याला घट्ट अशी बासुंदी तयार करायची आहे। कंडेन्स मिल्क आणि दूध आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चम्मच विलायची पावडर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। दूध घट्ट होईपर्यंत आपण ब्रेडचे काप करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला ब्रेडचे त्रिकोणी काप करून घ्यायचे आहे। दूध घट्ट होत आलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बदामाचे काप टाकून घ्यायचे आहे आणि पिस्त्याचे काप। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि परत एकदा आपल्याला त्याला छान घट्ट होऊ द्यायचं आहे। दूध छान घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आहे। एका पॅन मध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे। तूप छान गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण ब्रेड तळून घेऊ। आता ब्रेड आपल्याला पलटवून घ्यायचे आहे। ब्रेड 2-3दा पलटून घ्यायचे आहे आणि ब्राऊन होतपर्यंत त्या छान तळून घ्यायचे आहे। ब्रेडला छान ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। ब्रेड थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या पाकातून काढून घेऊ। एका डिशमध्ये मी बासुंदी टाकलेली आहे आणि आता आपण प्लेट गार्निशिंग करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला ब्रेडचे पीसेस त्यावर ठेवायचे आहे। यावर बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप आपण टाकून घेऊ। तयार आहे शाही तुकडा। कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे नवीन व्हिडिओ बघू शकाल। धन्यवाद।